पहिल्यांदा मी आपल्याकडे दिलगिरी व्यक्त करतो की शहराला लागून असलेला माझा मतदारसंघ, परंतु आपण 3 दिवस या ठिकाणी बसलो. 3 दिवसापासून मला आपल्याला भेट देता आली नाही, म्हणून आपल्याकडे दिलगिरी व्यक्त करतो. मला वाटतं आझाद मैदानावर किती दिवस बसले ते 24 दिवस. 24 दिवसाच्या वेळेस आलो नाही, परंतु आता जे अजितदादा बोलले, शिंदेसाहेब बोलले, तरुणांना नोकरी देऊ आणि शिक्षण भत्त्याच्या माध्यमातून त्यांना कायम करू, हे सगळं ऐकल्यानंतर मला सुद्धा आश्चर्य वाटलं का कुठंतरी आपल्या तरुणांना शब्द कुठंतरी देऊन कुठंतरी थांबवतात. म्हणून हे मुलं 3 दिवसापासून या ठिकाणी गोल्ड क्लब मैदान उपोषणाला बसले. त्यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी आपल्या भागाचे खासदार, त्यांनी विधानसभेमध्ये सुद्धा आमदार म्हणून काम केलं आणि लोकसभेमध्ये सुद्धा ते आज या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतायत. दोन्ही ठिकाणी त्यांना गंज अपेक्षा आहे, पण कुठेतरी हात बांधलेले आहेत, तरी आपल्याला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेत. सौभाग्यताईने मागच्या विधान परिषदेमध्ये त्यांचे नशीब मनात 2 टाइम त्या नशिबाशिवाय काही चालत नाही. दोन्ही टायमाला अतिशय धरणीच्या अशा कार्यकर्त्या प्रत्येकाच्या कुठल्याही सुखदुःखामध्ये धावून जाण्यावर त्यांनाही त्या ठिकाणी यश नाही मिळालं, तरी त्यावेळी या ठिकाणी उपस्थित डॉक्टर साहेब आहेत. दोन्ही बाबाजी आहेत आणि आपण सगळे तरुण मुलं या ठिकाणी आहेत. अतिशय आपली जास्त मागणी आहे. म्हणजे लाडक्या बहिणी बसलेत. खरोखर आम्ही काही जे सत्तेत बसलो, आमच्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून या ठिकाणी सत्ता मिळाली आणि तुमच्या सगळ्या व्यथा मी या ठिकाणी बाबाजींच्या माध्यमातून ऐकल्या. खरोखर आणि लाडका भाऊ सुद्धा आता शिंदे साहेबांनी सांगितलं, दादांनी सांगितलं, पण नक्कीच आता सुद्धा शिंदे साहेब, CM साहेब असतील आणि अजितदादा असतील. तर मी तुम्हाला शब्द देऊन मी काही एखाद्या खात्याचा मंत्री नाही, परंतु नक्कीच मंगळवारी आपली व्यथा मांडण्यासाठी अजितदादा असेल, शिंदे साहेब असेल, फडणवीस साहेब असेल, कॅबिनेटमध्ये कितीही गर्दी असो तरी तुमचे 5 प्रतिनिधी घेऊन तुमची व्यथा मांडण्यासाठी त्या ठिकाणी मी जाईल. जे जे कामाला मी काम हाताशी घेतलं आजपर्यंत काही अपयश आला नाही, परंतु पांडुरंगाला विनंती करतो, प्रभू रामचंद्राला विनंती करतो, आपल्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी या ठिकाणी बसलेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रातले मुलं, कराकोपऱ्यातले मुलं आहेत. 6,000 रुपये मानधनामध्ये एखादा हॉटेलमध्ये काम करतो तो 500-2,000 रुपये कमवतो. एखादा कॅम्प्युटर चालवतो त्याचं पॅकेज बघतो आपण, आणि दिवसभर ते मुलं सगळे घरदार सोडून या ठिकाणी 6,000साठी काम करत असतील आणि त्यांना नुसतं टेम्परवारी. आता बघा, आदिवासी विकासच्या माध्यमातून 6,500 मुलं काम करतायत. 9-9 वर्ष 10-10 वर्ष काम झालेले आहेत. सगळं सोडून काम केलं. त्यावेळेस मात्र मुलांनी शिकवलं, मुलांनी मेरिटमध्ये मुलं पास झाले, मुलं आले, शिकवले झालं. परंतु आता त्या शिक्षकांकडून म्हणजे मुलांना पुढे प्रगती होत नाही, शिकत नाही. तुम्हाला 9 वर्ष 10 वर्ष चालले, त्या मानधनाच्या शिक्षकांकडून 94%, 95%, 96%, 90% मुलं परीक्षेमध्ये पास झाली. आज ते सुद्धा 6,500 मुलं 5.5 महिने झाले इथं आदिवासीच्या समोर बसलेले आहेत. डोळ्याला पाणी होतं. त्या दिवशी मी कसारे घाटामध्ये त्यांना भेटायला मुली रडायच्या आणि बोलायच्या अशी परत झाली. आदिवासी विकास मंत्र्याला विनंती केली, काहीतरी मार्ग काढा. आपण बिहारचे विपिचरे, आपण महाराष्ट्रातले आपले माणसं, आपल्या जवळचे माणसं, काहीतरी मार्ग काढून त्या मुलांना काहीतरी एकदम तोडगा काढा. नाही म्हणत त्यांना काहीतरी
शब्द द्या. आजही ते मुलं आझाद मैदानावर बसले नाही, कुठलाही मार्ग निघाला नाही. माझी विनंती आहे की 100% आपला पाठपुरावा या ठिकाणी जरी मी लेट झाला असं तिथं भेटलो इथं भेटलो, परंतु मंगळवारी आपले 5 प्रतिनिधी खासदार साहेबांना त्यांनाही विनंती करतो ते आपण यावा आणि तिन्ही मंत्र्यांना विनंती करतो या मुलांचा अंत पाहू नका, या महिलांचा अंत पाहू नका, आपण काहीतरी करा. सत्ता येतीच असती, रात्र येते दिवस येतो, रस्ता चालत राहतो, पण मुलांचा सुद्धा अंत पाहू नका. आपल्याच महाराष्ट्रातले आपलेच मुलं आहेत आणि यांना कुठेतरी न्याय दिला पाहिजे आणि आपल्या हातातला विषय आहे. यासाठी जे व्यासपीठावरची सगळे मंडळी आपल्या पाठीमागे माझं आहे, सत्तेतला जरी आमदार असेल पण मी तुमचा आहे. तुमच्या पाठीमाग तुम्हाला न्याय मिळण्यासाठी मी सुद्धा तुम्हाला पाठिंबा देतो. तिचा पाठिंबाच नाही, तुमच्या कामाचा पाठपुरावा 100% करतो. आपण या ठिकाणी आझाद मैदानावर बसले, इथं बसले आणि ताईंनी मगाशी सांगितलं ही रामाची जन्मभूमी आहे. शेवट आणि थेट या ठिकाणी थेट का होईना आपल्याला या ठिकाणी न्याय मिळेल अशीच अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.